इथ नेणावया हेची कारण, जे इंद्रिया अधीनपण तीही आकळी जे अंतःकरण, म्हणून भ्रमे. इंद्रिये विषय सेविती, तेत हर्ष शोक उपजती, ते अंतर अल्पविती, संगे येणे दया विषयांच्या ठाई, एकनिष्ठता कही नाही, तेत दुःख आणि काही, सुखही दिसे. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तेथ द्वेषाद्वेष उपजती. श्रवणद्वारे मृदू आणि कठीण, हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपूचे निसंगे कारण, संतोष खेदा. भासुर आणि सुरेख, हे रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुखदुःख. नेत्राद्वारे सुगंधू आणि दुर्गंधू, हा परिमळाचा भेदू, जो घ्राण संगे विषादू. होशू देता तैसाची द्विविध रसू, उपजवी प्रीती त्रासू, म्हणून हा अपभ्रंशू. विषय संगू, देखे इंद्रिया अधीन होईजे, ती शीतोष्णा ते पाविजे, आणि सुखदुःखी अकळीजे. आपण पे या विषया वाचुनी काही, आणि कसरथा रम्य नाही, ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा. हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. इंद्रियांच्या आहारी जाणे हेच हे तत्व न कळण्याचे कारण आहे. इंद्रिये मनाला विषयोन्मुख करीतात, त्यामुळे ते संभ्रमित होते. इंद्रिये विषय सेवन करीतात, त्यामुळे सुखदुःखे निर्माण होतात. त्या आसक्तीमुळे ते विषय मनाला भ्रम पाडतात. ज्या शब्दाधिक विषयांच्या ठिकाणी एक स्थिती कधीच नसते, तेथे वेळेनुसार सुख किंवा दुःख दोन्हीही भासतात. आता शब्द विषयांची व्याप्ती पहा, की जर का कानांनी स्तुती ऐकिली तर समाधान होते, आणि निंदा ऐकिली तर द्वेष उत्पन्न होतो. आता मऊपणा व कठीणपणा हे स्पर्श या विषयांचे दोन फरक आहेत. ते त्वकेंद्रियामुळे शरीराच्या संसर्गाने सुख व दुःखाला कारण होतात. तसेच भेसूर आणि सुरेख अशी दोन लक्षणे रूप विषयांची आहेत, पण ती डोळ्यांनी पाहिल्यावर दुःख व सुख उत्पन्न होते. त्याप्रमाणे गंध विषयाचे सुगंध व दुर्गंध हे दोन फरक आहेत. हे घ्राणेंद्रियाद्वारा संतोष व असंतोष उत्पन्न करीतात. त्याप्रमाणेच दोन प्रकारचा रस प्रीती आणि त्रासही उत्पन्न करीतात. म्हणून विषयसंग हाच मुख्य स्वरूपापासून भ्रष्ट करणारा आहे. असे पहा की जे इंद्रियाधीन होतात त्यांना शीतोष्णांची बाधा होऊन ते आपोआपच सुखदुःखांच्या अधीन होतात. इंद्रियांची खोडच अशी आहे की या विषयांशिवाय त्यांना जगतात रम्य असे दुसरे काहीच वाटत नाही. हे विषय कसे आहेत याचा विचार केला तर मृगजळाप्रमाणे किंवा स्वप्नातील ऐश्वर्याप्रमाणे भासतात. देखे अनित्यतिया परी, म्हणून तू अव्हेरी, हा सर्वथा संगुण धरी. धनुर्धरा, हे विषय जया ते ना कळती, भया सुखदुःखे दोन्ही न पवती, आणि गर्भवास सुसंगती नाही तया. तो नित्यरूप पार्था, ओळखावा सर्वथा, तो या इंद्रियार्था नागवेची. का अर्जुना काही एक, सांगे न मी ऐक, हे विचार परलोक ओळखिती. या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत, हे तत्त्वज्ञ संत स्वीकारिती. सलिली पय जैसे, एक होनी मिनले असे, परी निवडूनी राजहंसे. वेगळे कीजे, की अग्निमुखे किडाळ, तोडोनिया चोखाळ, निवडिती केवळ बुद्धिमंत. ना तरी जाणिवेच्या आयणी, करिता दधी कडसणी, मग नवनीत निर्वाणी. दिसे जैसे, की भूसबीज एकवट, उपणिता राहेत घनवट, येथ उडे ते फलकट, जाणो आले. तसेही विषय अनित्य आहेत असा निश्चय कर, आणि पार्था त्यांची यत्किंचितही संगती न धरिता तू त्यांचा त्याग कर. जो पुरुष या विषयांच्या स्वाधीन होत नाही त्याला सुख व दुःख ही दोनही प्राप्त होत नाहीत, आणि गर्भावासाची संगती घडत नाही म्हणजे जन्म प्राप्त होत नाही. अर्जुना, जो या विषयांच्या पाशात सापडत नाही तोच अविनाशी आहे असे तू निश्शंकपणे समज. आता अर्जुना, तुला आणखी एक गोष्ट मी सांगतो, ती ज्ञानी लोक ओळखतात. ह्या जगामध्ये सर्वव्यापक असे जे एक गूढ चैतन्य आहे त्याचेच ग्रहण तत्वज्ञ संत करीतात. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये मिसळलेले दूध राजहंस अगदी वेगळे करीतो, अथवा सोनार
अशुद्ध सोने अग्नीत घालून ताव देऊन शुद्ध सोने अगदी निराळे काढून देतो. किंवा दही कौशल्याने घुसळल्यानंतर शेवटी जसे लोणी निघालेले दृष्टीस पडते, अथवा धान्य वाऱ्यावर धरून पाखडल्यावर ज्याप्रमाणे धान्य खाली राहून फोले उडून जातात. ऐसे विचारिता निरसले, हे प्रपंचू सहजे सांडवले. मग तत्वतः तत्व उरले ज्ञानियांसी, म्हणून अनित्याच्या ठाई. या आस्तिक बुद्धी नाही, निष्कर्षु दोहीही देखिला असे. देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाही असारता. तरी सारते स्वभावता, नित्य जाणे. हा लोकत्रयाकारू, तो दयाचा विस्तारू. हेथ नाम वर्ण आकारू, चिन्ह नाही. जो सर्वदा सर्वगतू, जन्मक्षयातीतू. दया केली आहे घातू, कदा नोहे. आणि शरीर जात आघवे, विनाशवंत स्वभावे. म्हणून तुवा झुंजावे पांडुकुमरा. तू धरुणी देहाभिमानाते, तिठी सुनी शरीराते. मी मारिता हे मरते, म्हणून आहासी. त्याप्रमाणे विचारांती मनातील विषय सहजच नाहीसे होतात आणि मग ज्ञानी पुरुषाला विचार करण्यासाठी फक्त तत्व अर्थात ब्रह्मच उरते. म्हणून अनित्याच्या ठिकाणी त्यांचा सत्य भाव नसतो, कारण नित्य आणि अनित्य या दोहोचाही निर्णय त्यांना अवगत असतो. तू सारासार विचार करून त्यातील असारता हा भ्रम आहे असे पहा व सार हे स्वभावतः नित्य आहे असे समज. हा त्रैलोक्याचा आभार ज्याचा विस्तार आहे, त्याच्या ठिकाणी नाम, रंग, रूप ही लक्षणे नाहीत. तो सदैव सर्व व्यापक असून जन्ममरणातीत आहे. त्याचा जरी नाश करू म्हटले तरी तो कधीसुद्धा होणार नाही. आणि अर्जुना, शरीर मात्र स्वभावताच नाशिवंत आहे. याकरिता तू युद्ध कर. तू देहाचा अभिमान धरून व शरीरावर दृष्टी ठेवून मी मारणारा आणि हे कौरव मरणारे असे म्हणत आहेस. तरी अर्जुना तू हे नेणसी, जरी तत्वता विचारिसी. हरी वदिता तू नव्हेसी, हे वद्य नव्हती. जैसे स्वप्न माझी देखिजे, हे स्वप्नची साच अपजे. मग चेवण्या पाहिजे, तव काही नाही. ऐसी हे जाण माया, तू भ्रम तू आहसी वाया. शस्त्रे हणतलिया छाया, जैसी अंगिन रूपे. पूर्ण कुंभ उलंडला, पेतबिंबाकारू दिसे भ्रंचला. तरी भानू नाही नासला, तयासवे. ना तरी मठी आकाश जैसे, मठाकृती अवर्तले असे. तो भंगलिया अपैसे स्वरूपची. तैसे शरीराच्या लोपी, सर्वथा नाशू नाही स्वरूपी. म्हणून तू हे निरोपी, भ्रांती बापा. पण अर्जुना, त्यातील तत्वार्थ तुला कळत नाही. जर योग्य विचार करशील तर तू मारणारा नाहीस व ते मरणारेही नाहीत. ज्याप्रमाणे स्वप्नातील गोष्टी स्वप्नातच खऱ्या भासतात, परंतु जागे झाल्यावर पाहावे तो काही एक नसते, त्याप्रमाणे हे सर्व माईक असून तू व्यर्थ भ्रमात पडला आहेस. अरे, माणसाच्या सावलीवर शस्त्रप्रहार केला तर तो जसा त्याच्या अंगात रुपत नाही, किंवा पाण्याने भरलेले भांडे पालथे केल्यावर त्यातील सूर्यबिंब नाहीसे होते, परंतु त्याच्याबरोबर खरा सूर्य नष्ट होत नाही. अथवा बांधलेल्या घरात आकाश त्या घराच्या आकृतीचे दिसते, पण ते घर मोडल्यावर ज्याप्रमाणे त्याचे मूळ स्वरूपच राहते, त्याचप्रमाणे शरीर नाश पावले तरी आत्म्याचे कधीही नाश होत नाही. म्हणून बाबा रे, तू हा जन्ममरणाचा नुसताच भ्रम आत्म्यावर आरोपू नको. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन वेडीजे. तैसे देहांतराते, स्वीकारिजे चैतन्यनाथे. हा अनादि नित्य सिद्धू, निरुपादी विशुद्धू. म्हणून शस्त्रादिकी छेदू न घडे यया. हा प्रळयोदके न प्लवे, अग्निदाहो न संभवे. एत महाशोषून प्रभवे. मारुताचा अर्जुना हा नित्यो, अचळू हा शाश्वतो. सर्वत्र सदोदितो परिपूर्ण हा. हा तर्काची ये दिठी, गोचरनो हे किरीटी. भान याची ये भेटी, उत्कंठा वाहे.
हा सदा दुर्लभू मना, आपुनो हे साधना, नित्समु हा अर्जुना, पुरुषोत्तमू हा गुणत्रयारहितू, अनादि अविकृतू, व्यक्तिसी अतितू सर्वरूप. अर्जुना ऐसा हा जाणावा, सकळात्मकू देखावा, मग सहजे शोकू वाघवा, हरेल तुझा. मनुष्य ज्याप्रमाणे जुने झालेले वस्त्र टाकून नवे धारण करीतो, त्याप्रमाणे हा आत्मा एक देह टाकून दुसऱ्या देहाचा स्वीकार करीतो. हा आत्मा जन्ममरण रहित असून नित्य स्वतः सिद्ध आहे व तो उपाधिरहित असून शुद्ध आहे. म्हणून ह्याचा शस्त्राधिकांनी घात होत नाही. हा अग्नीपासून जळण्याचा संभव नाही, तसेच वायू याला शुष्क करू शकत नाही. म्हणून अर्जुना, हा नित्य, क्रियारहित व शाश्वत असून सर्व ठिकाणी सदा स्वयंप्रकाश व परिपूर्ण आहे. हा तर्कशास्त्राच्या दृष्टीने दिसत नाही. ध्यानाला याच्या भेटीची उत्कंठा लागलेली असते. अर्जुना, हा मनास नेहमी दुर्लभ साधनाने प्राप्त न होणारा अनंत व जीवमात्रात श्रेष्ठ आहे. हा निर्गुण, अनाणी, विकाररहित, निराकार व वस्तुमात्रांच्या स्वरूपात व्याप्त आहे. अर्जुना, या आत्म्याला असे जाणावे, त्याला सर्वाभूती पाहावे, म्हणजे मग तुझे हे सर्व दुःख आपोआप नाहीसे होईल.